6 मार्च पासून सुरुवात केली आणि रेग्युलर घेतो, त्याच्यामुळे आता मला जो थकवा होता तो एकदम कमी झाला. येस. आणि थोडं फ्रेश वाटायला लागलं आणि ऍक्टिव्ह थोडस ऍक्टिव्हिटी पण वाढल्या. येस. तुम्हाला डोळ्यासाठी डॉक्टरांनी डोळ्याचं पण आता मी त्या कॅप्सूल सुरू केल्या, त्याच्यामुळे आता पहिले डोळे दुखायचा, आता डोळं दुखणं बंद झालं. येस. आणि परत आता दुसरी बाटली सुरू केली आता ऑक्युलर डिफेन्स. त्याच्यामुळे आता बराचसा आराम. आणि जे माझं टेन्शन होतं, मला खूप टेन्शन आलं होतं, डॉक्टरने मला मोतीबिंदू आहे, ऑपरेशन करावंच लागेल, ते टाळताच येणार नाही म्हणे. सरांचा प्रॉब्लेम मांडला मी, सरांनी त्याच्यावर मग सोल्युशन काढलं. म्हणजे तुम्हाला कॅप्सूल सुरू करा, त्याच्याने तुम्हाला पुष्कळ आराम पडेल. आणि मला आराम पडल्यामुळे मी परत दुसरी बाटली पण घेतली, म्हटलं आता चालू करू. तर चालू केल्यामुळे आता डोळा दुखायचंच कमी झालं. येस. ऑपरेशनचं ते माझं आता 75 सुरू संपलं जानेवारी मध्ये. 18 जानेवारीला 75 कम्प्लीट झालं. तर आता मला पुष्कळ आराम आहे आणि थोडस सायकोलॉजी पण माझं टेन्शन कमी झालं. मला आता फ्रेश वाटतं दररोज. येस. ग्रेट. बघा दररोज. येस, असे रिझल्ट जे आहेत हे प्रत्येकाला येऊ शकतात. जसं सरांनी शेक चालू केलं विदाऊट व्यायाम, एवढा छान रिझल्ट. व्यायाम जवळजवळ नाहीच आहे, पाय बरोबर. मला व्यायाम करता येत नाही. येस. येस. तरुण आता मॅडम वगैरे सांगितलं बसून थोडस, येस, बसून व्यायाम करायला सुरुवात केली मी आता. आणि डोळ्यासाठी जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. 1-2 महिने परत. येस. डिस्क्लेमर आहे, सरांनी जे ऑक्युलर डिफेन्स नावाने आपली डोळ्यासाठी टॅबलेट आहे, ओके, न्यूट्रिशन आहे, ओके, डोळ्यासाठी जे न्यूट्रिशन आहे ऑक्युलर डिफेन्स नावाने, ते स्टार्ट केलं होतं. बऱ्यापैकी आराम आलाय त्यांना. येस. सो हे रिझल्ट जे आहे आपल्या गुड न्यूट्रिशनचे आहे. ओके. सो जर अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्ही सुद्धा गुड न्यूट्रिशन स्टार्ट करू शकता. येस. सो थँक्यू सर, खूप छान रिझल्ट आहे तुमचा.